हाय स्टुडंट्स, आज माझ्या कन्सेप्टचं नाव आहे बफर सोल्युशन. ओके, आता बफर सोल्युशन म्हणजे काय ते आपण बघूया. याची कुठेही डेफिनेशन आपण पाठ करायची नाही, ती आपण स्वतः तयार करायची आहे. ओके, समजा मी एक कंटेनर घेतलं आणि त्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन घेतलं. हे सोल्युशन असं सोल्युशन आहे की समजा मी याच्यामध्ये बेस टाकला. ओके, त्यानंतर समजा मी या सोल्युशनमध्ये ॲसिड टाकलं आणि समजा मी या सोल्युशनमध्ये पाणी टाकलं. बघा, मी या सोल्युशनमध्ये ॲसिड टाकलं, नंतर मी त्याच्यामध्ये ॲसिड न टाकता बेस टाकला. समजा मी या सोल्युशनमध्ये बेस ॲसिड न टाकता वॉटर टाकलं, तरीसुद्धा या सोल्युशनला तसा पटकन काहीही फरक पडत नाही. अशा सोल्युशनला काय म्हणायचं तर बफर सोल्युशन असे म्हणतात. ओके, आता डेफिनेशन आपण लिहूया आणि या डायग्रामशी कंपेअर करूया. द सोल्युशन विच रेझिस्ट द चेंजेस in pH in a pH when small amount of acid, bases and water is added to it. It is called as buffer solution. बघा, द सोल्युशन इन विच रेझिस्ट द चेंजेस इन अ pH. ओके, असं सोल्युशन की जे रेझिस्ट करतं म्हणजे पटकन स्वतःमध्ये फरक पडू देत नाही. कशामध्ये तर त्याच्या pHमध्ये. जर तुम्ही त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड टाकलं, स्मॉल अमाऊंट ऑफ बेस टाकलात किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ पाणी टाकलात, त्या सोल्युशनला काय म्हणायचं तर बफर सोल्युशन असे म्हणतात. म्हणजेच काय तर या असं सोल्युशन की ज्याच्या pHमध्ये थोड्या अमाऊंटमध्ये जर तुम्ही त्याच्या सोल्युशनमध्ये ॲसिड टाकलं, त्याच्यामध्ये जर बेस ॲड केलात किंवा त्याच्यामध्ये जर पाणी ॲड केलात, तर या सोल्युशनला काही फरक पडत नाही. तो त्याच्या pH व्हॅल्यूला चेंज करत नाही, तो रेझिस्ट करतो. यालाच म्हणायचं बफर सोल्युशन. ओके, आणि हीच डेफिनेशन इथं दिली आहे. द सोल्युशन इन विच रेझिस्ट द चेंजेस इन अ pH when small amount of acid, bases and water is added to it. यालाच काय म्हणायचं बफर सोल्युशन. ओके, अजिबात डेफिनेशन पाठ करायची नाही आहे. तर या डेफिनेशनचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. घेतलात? ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बफर सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन की त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲसिड घातलात, बेसेस घातलात, पाणी घातलात, तरी त्याच्या pH व्हॅल्यूत कुठचाच फरक पडत नाही. तो सगळ्या ॲसिड, बेस आणि वॉटरला रेझिस्ट करतो. अशा सोल्युशनला काय म्हणायचं तर बफर सोल्युशन असे म्हणतात. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा टाईप्स ऑफ बफर सोल्युशन. टाईप्स ऑफ बफर सोल्युशन याचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार आहे तुमचा ॲसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा ॲसिडिकच्या विरुद्ध म्हणजेच कोणतर बेसिक बफर सोल्युशन. आणि हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. या कन्सेप्टवरती तुम्हाला CET, त्यानंतर तुमचं नीट आणि तुमचं बोर्ड या तिन्ही गोष्टी यांच्यामध्ये हे काय असतात इन्क्लूड आहेत. ओके, सो बफर सोल्युशनचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ॲसिडिक आणि दुसरा म्हणजे बेसिक. न्यूट्रल नसतो. जर न्यूट्रल आला तर तो ऑड मॅन आउट आहे. तर आपण आता पहिला प्रकार बघणार आहोत. पहिला आहे ॲसिडिक बफर सोल्युशन. आता ॲसिडिक बफर सोल्युशनकडे जाण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावं लागेल. ओके, तर आता आपण पहिलं बेसिक बघूया आणि त्यानंतर आपण काय करूया पुढे जाऊया. बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की ॲसिडचे दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार पडतात? एक आहे तुमचा वीक ॲसिड आणि दुसरा आहे तुमचा वीक ॲसिड आणि दुसरा आहे तुमचा स्ट्रॉंग ॲसिड. सेम बेसचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तुमचा वीक बेस आणि दुसरा आहे तुमचा स्ट्रॉंग बेस. ओके,
आता आपण बघणार आहोत यांचे एक्झाम्पल्स. वीक बेस याचं फार फेमस एक्झाम्पल आहे CH3COH ॲसिटिक ॲसिड. ओके. स्ट्रॉंग ॲसिड आहे तुमचा HCl. वीक बेस आहे तुमचा NH4OH आणि स्ट्रॉंग बेस आहे NaOH. हे लक्षात ठेवायचं. हे बेसिक जर तुम्हाला माहीत असलं ना तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी कशा होतात तर सोप्या होऊन जातात. सो ह्याचा स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या. काढून घेतलात. आता आपण पुढे जाऊया. पुढचा कन्सेप्ट आहे तुमचा पहिला पॉईंट. बफर सोल्युशनचा पहिला टाईप आहे म्हणजेच कोण ॲसिडिक बफर सोल्युशन. याच्यामध्ये आपल्याला 4 मुद्दे घ्यायचे आहेत टोटल. काय काय काढायचं आहे. पहिला म्हणजे तुमचं डेफिनेशन लिहायचे. ओके. दुसरी म्हणजे आहे तुमची ट्रिक की हे कसं ओळखायचं, डेफिनेशन कशी तयार करायची, ट्रिक. तिसरी आहे तुमच्या फॉर्म्युला. ओके. याचा फॉर्म्युला लिहायचा. तर अशा रीतीने आपण ह्या 3 पद्धतीने काय करणार आहोत ॲसिडिक बफर सोल्युशन एक्सप्लेन करणार आणि सेम आपण बेसिक बफर सोल्युशन एक्सप्लेन करणार. पहिलं आहे तुमचं डेफिनेशन. मी डेफिनेशन लिहून घेते आणि मग ट्रिकद्वारे आपण कसं डेफिनेशन तयार करायचं ते बघूया. द सोल्युशन which contain weak acid, बघा नीट लक्षात घ्या, weak acid and a salt of weak acid and strong base. Okay, is called as ॲसिडिक बफर सोल्युशन. बघा सोल्युशन विच कंटेन म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये असते वीक ॲसिड. हे फार महत्त्वाचं आहे. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. वीक ॲसिड अँड सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे वीक ॲसिड आहेच, त्याशिवाय वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेला सॉल्ट यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर ॲसिडिक बफर सोल्युशन. याच्याच विरुद्ध आपण घ्यायचं. आता मी तुम्हाला डेफिनेशन दोघांची लिहून दाखवणार आहे, दोघांच्याही ट्रिक्स दाखवणार आहे. कंपॅरेटिव्ह आपण स्टडी करायचा आहे. ओके. आता बघा सेकंड डेफिनेशन झाल्यानंतर ट्रिक आहे. ट्रिक कशी लिहायची ती बघा. डेफिनेशनवरनं ठीक आहे. द सोल्युशन विच कंटेन म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये कोण असतो तर वीक ॲसिड असतो. ओके. weak acid plus salt of weak acid plus strong base. या दोघांची बेरीज म्हणजेच काय तर ॲसिडिक बफर सोल्युशन. काय आहे वीक ॲसिड प्लस सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस म्हणजेच काय आहे या दोघांची बेरीज म्हणजेच काय तुमचा ॲसिडिक बफर सोल्युशन. सेकंड झाला तुमचा, सेकंड पार्ट झाला, डेफिनेशन झाली, ट्रिक झाली. आता आहे थर्ड फॉर्म्युला. आता याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा बघा. फॉर्म्युला जेव्हा तयार करतो ना तेव्हा याच्यामध्येच व्हॅल्यू टाकायच्या. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बेसिक. वीक ॲसिड म्हणजे कोण पुन्हा एकदा बघून घ्या. वीक म्हणजे कोण वीक ॲसिड CH3COH टाका, याच्यामध्येच टाकायचं CH3COOH प्लस पुढचं वाक्य काय सॉल्ट ऑफ, इथे लिहायचं सॉल्ट ऑफ इन ब्रॅकेट कोण आहे वीक ॲसिड म्हणजेच कोण CH3COOH प्लस स्ट्रॉंग बेस. बघा या चार्टमध्ये स्ट्रॉंग बेस कोण आहे तर NaOH आहे. म्हणजे इथे लिहायचा NaOH. ओके. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकलात. आता पुढे बघा हा आहे असाच CH3COOH प्लस सॉल्ट ऑफ. बघा COO वर मायनस चार्ज असतो, H वर प्लस चार्ज असतो, Na वर प्लस असतो, OH वर मायनस असतो. मग काय होईल हा प्लस या मायनसकडे जाईल, पाणी बाहेर पडेल आणि हा प्लस काय होईल इथं अटॅक करेल. म्हणजे सॉल्ट कुठचा तयार होणार तर CH3COONA हा सॉल्ट तयार झाला. म्हणजे याचा रिझल्ट कसा येईल CH3COOH प्लस CH3COONA हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला.
ओके, हे एक्झाम्पल आहे ॲक्च्युली. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचा एक्झाम्पल झालं. आता ह्या एक्झाम्पलवरून आपण तयार करायचा आहे फॉर्म्युला. कसा तयार करणार बघा. याचा फॉर्म्युला आहे pH. ॲसिड आहे ना, ॲसिड म्हणजेच काय, ॲसिड म्हणजेच हायड्रोजन H प्लस. ओके, आणि OH हा काय आहे, OH मायनस बेस आहे. मग आता याचा फॉर्म्युला कसा तयार करणार ते पाहूया. फॉर्म्युलाचा आपण इथे लिहायचं आहे pH इज इक्वल टू pKa प्लस log of 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. हे मात्र तुम्ही पाठच करून ठेवायचं. ओके, pH. आता बघा pKa म्हणजे काय, pKa म्हणजे काय, मायनस log 10 Ka. आता हे कसं आलं बघा, pH म्हणजेच काय, मायनस log 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, इथं H आहे, इथं H आहे म्हणून इथं H प्लस आहे, इथं Ka म्हणून इथं Ka आहे. ओके, याच्यामध्ये हा फरक कळला बघा. इथं pH बरोबर मायनस log 10 H प्लस, इथं H आहे म्हणून मी इथं H प्लस घेतला, इथं पीच्या जोडीला K आहे म्हणून इथं log 10 कोण घेतला, K घेतला. म्हणजे हा एक फॉर्म्युला आणि हा वरचा फॉर्म्युला हे फार उपयोगी आहे. इथं आपण ॲसिडिक बफर सोल्युशन घेतलं आहे म्हणून ॲसिड आलं, त्यांचा सॉल्ट, आणि Ka ॲसिड आहे म्हणून Ka घेतला आहे, ए असता. ओके, आता आपण बघणार आहोत बेसिक बफर सोल्युशन. सोपं आहे, त्याच्याच विरुद्ध करत जायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं बेसिक बफर सोल्युशन. आता आपण ट्रिकवरनं डेफिनेशन तयार करूया. बघा, मगाशी ट्रिक काय होती ॲसिडिक बफर सोल्युशनमध्ये, WA म्हणजे वीक ॲसिड. आता इथं कोण आहे, इथं ॲसिड आहे का, नाही, वीक कोण आहे, बेस आहे. ओके, इथे बेसिक आहे म्हणजे इथे काय येणार, WB म्हणजेच काय, वीक बेस प्लस सॉल्ट ऑफ कंसात. इथं कोण आहे बघा, वीक ॲसिड म्हणजे इथं काय येणार, वीक बेस प्लस स्ट्रॉंग बेस, इथं काय येणार, स्ट्रॉंग ॲसिड. सगळं विरुद्ध येणार. मग इथं काय येणार, वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. आता याच्यावरनं तुम्हाला डेफिनेशन तयार करता आली पाहिजे. काय येणार डेफिनेशन, द सोल्युशन इन विच ऑर द सोल्युशन कंटेन्स वीक बेस अँड सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ॲसिड इज कॉल्ड ॲज बेसिक बफर सोल्युशन. ट्रिकवरनं तुम्हाला काय आली, डेफिनेशन तयार करता आली. कशी लिहिणार बघा, द सोल्युशन कंटेन्स, असं सोल्युशन ज्याच्यामध्ये असते, काय असते तर वीक बेस प्लस सॉल्ट ऑफ वीक बेस अँड कोण आहे, स्ट्रॉंग ॲसिड. अँड strong acid is called as basic buffer solution. Okay, that is the definition. First one is a trick. काढून घ्या बघूया, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात? ओके, आता आपण पुढे जाऊया एक्झाम्पलकडे. आता एक्झाम्पल बघा काय आहे. तुमची ट्रिक काय होती ते ट्रिक एकदा परत लिहून घेते. वीक बेस प्लस सॉल्ट ऑफ वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. या फॉर्म्युलामध्ये तुमच्या सगळ्या त्या व्हॅल्यूज काय करायच्या, पुट करत जायच्या. आता वीक बेस कोण आहे बघा इथं वीक बेस कोण आहे, NH4OH टाकायची व्हॅल्यू इथं. वीक बेसच्या इथे NH4OH प्लस सॉल्ट ऑफ वीक बेस कोण, NH4OH प्लस स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे बघा, HCl. सो टाकायचं इथे व्हॅल्यू HCl. ओके, आता लिहा NH4OH प्लस सॉल्ट ऑफ NH4OH मध्ये आता काय येणार, NH4 प्लस OH मायनस H प्लस Cl मायनस. हा प्लस कुठं जाणार, या मायनसकडे, आणि हे पाणी म्हणून बाहेर पडणार.
सो तयार काय होणार, NH4Cl, हा सॉल्ट तयार झाला NH4OH प्लस NH4Cl. आता थर्ड वन आहे, याचा फॉर्म्युला कसा तयार होईल. फॉर्म्युला तयार करत असताना मगाशी आपण काय घेतलं होतं त्याच्याच विरुद्ध लिहायचं आहे. मगाशी आपण काय घेतलं होतं, ॲसिडला pH घेतला होता. आता आपण इथं घेणार आहोत POH. ओके, इज इक्वल टू, तेव्हा काय घेतला होता, इज इक्वल टू pKa. ए म्हणजेच ॲसिड, आता आपण pKb घेणार आहोत बेसला, म्हणजे pKb. ओके, प्लस लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय, इथे काय आहे बघा, लॉग ऑफ 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय ॲसिड. इथं आता बेस घेणार आपण, कारण बेसिक बफर सोल्युशन आहे म्हणून. सो इथे येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. ओके, आता इथे काय येणार, pKb इज इक्वल टू मायनस लॉग 10 ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Kb. ओके, का, कारण त्याला काय येणार, POH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. इथे OH आहे म्हणून इथे OH येणार, इथे Kb आहे म्हणून इथं काय आला, Kb आला. मग हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे आणि इथं हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. या दोन फॉर्म्युलाच खूप महत्त्वाचे आहेत. ओके, हा आहे तुमचा बेसिक बफर सोल्युशन. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, काढलात, आणि या एक्झाम्पलचा पण एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता ह्या एक्झाम्पलचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात. ओके, तर आज आपण अशा रीतीने बघितलं आहे बफर सोल्युशन आणि त्याचे दोन प्रकार, ॲसिडिक बफर आणि बेसिक बफर. ओके, आता आपण इथे थांबणार आहोत. ओके, थँक्यू. काही शंका असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करू शकता आणि तुम्ही याच्या मागचे सुद्धा व्हिडिओज बघून घ्या, म्हणजे तुमचा कन्सेप्ट अजून क्लिअर होईल.